श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज मी तुम्हाला दही, मिक्सर आणि ब्लेंडरचा वापर न करता जास्तीत जास्त प्रमाणात तूप कसं बनवायचं हे सांगणार आहे. तर कृपया करून व्हिडिओ पूर्ण बघा. तर पहा, इथे मी 15 ते 20 दिवसांची साय घेतलेली आहे आणि साय नेहमी ही फ्रीजरमध्येच साठवायची. त्याच्यामुळे आपल्याला विरजणाची गरज पडत नाही आणि ती फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे साय आपली खराबही होत नाही आणि वासही येत नाही. तर जेव्हा आपल्याला तूप बनवायचं आहे त्याच्या आधी 2-3 तास ती साय बाहेर काढायची आणि रूम टेम्परेचरला आली की अशी मोठ्या पातेल्यामध्ये घ्यायची किंवा त्याचा थोडा बर्फ असताना घेतली तरी चालेल. आणि हो, इथे बर्फाचा किंवा थंड पाण्याचा देखील वापर मी केलेला नाही, फक्त सायनेच तूप बनवलेलं आहे. तर कसं बनवायचं ते पाहूया. तर पहा, मी इथे साय घेतलेली आहे आणि ती अशी विक्सच्या साहाय्याने एकाच दिशेने फिरवलेली आहे, म्हणजे एकाच बाजूने तुम्ही ते फिरवत राहायचं किंवा तुम्ही रवीचाही वापर करू शकता. तर पहा, 15 ते 20 मिनिटांनी साय फिरून फिरून अशी घट्ट झालेली आहे. त्याच्यानंतर आता जेव्हा ती त्याने फिरवता येईना, मग ते काढून मी नंतर हाताने फिरवायला घेतलेली आहे. तर पहा, हाताने फिरवायला चालू केलं की अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये त्याचा असा लोण्याचा गोळा तयार व्हायला लागलेला आहे. तर असे लोण्याचे सगळे गोळे बनवून मी सेपरेट एका प्लेटमध्ये काढलेले आहे. असे गोळे असे दाबून घ्यायचे, त्याच्यातलं पाणी वगैरे सगळं सेपरेट होतं. तर अशा प्रकारे मी सगळे पूर्ण लोण्याचे गोळे बनवून घेतलेले आहेत पहा. आणि आपण मिक्सरमध्ये वगैरे बनवतो त्याच्यापेक्षा हे तूप नक्कीच जास्त प्रमाणामध्ये होतं आणि शिवाय भांडेही तुपट वगैरे होत नाहीत. त्याच्यामुळे म्हणजे खराब होण्याचा प्रश्नच नाही भांडे. आणि फक्त थोडासा वेळ मात्र जास्त लागतो, पण तूप अगदी जास्त प्रमाणात होतं. तर आता हे आपण जे लोण्याचे गोळे बनवलेले आहेत तर ते 5-6 पाण्यांनी असे स्वच्छ असे धुवून घ्यायचे, जेणेकरून आंबट वास वगैरे त्याला जर असेल तर तो निघून जातो. जोपर्यंत पाणी म्हणजे त्याचं स्वच्छ राहत नाही, असं क्लिअर दिसत नाही, तोपर्यंत ते लोणी स्वच्छ असं धुवून घ्यायचं. आणि नंतर पहा, त्याच्या कलरमध्ये पण किती फरक आलेला आहे आणि त्याचं टेक्स्चर पहा, एकदम मऊ झालेलं आहे. बिलकुल पण हाताला असा चिटकत नाही आहे लोणी आणि एकदम लगेच असा गोळा तयार होतोय. तर असंच आपल्याला एकदम परफेक्ट आपलं लोणी तयार झालेलं आहे. तर यातलंच मी थोडंसं लोणी घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद आणि थोडंसं अगदी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि ते मिक्स केलेलं आहे आणि ते नंतर एका डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे, पावभाजीसाठी वगैरे उपयोगी पडेल म्हणून. तर आपलं बटर बनवत होते मी, तोपर्यंत जे लोणी होतं दुसरं ते गॅसवर कढवण्यासाठी ठेवलेलं आहे. 5 ते 7 मिनिटांमध्ये पूर्ण ते लोणी वितळलेलं आहे आणि त्याच्यानंतर अगदी पुढच्या 5 मिनिटांमध्ये त्याला फेस वगैरे येतो आणि त्याच्यानंतर असं लोणी सेपरेट व्हायला लागतं आणि गॅस एकदम पूर्ण कमी ठेवायचा आहे. आणि जेव्हा असा फेस त्याचा येतो तेव्हा त्याच्यामध्ये मी तूप कढवण्यासाठी नागिनीचं पान आणि 2 विलायची टाकलेल्या आहे. त्याच्यामुळे आपल्या तुपाला एकदम छान असा सुगंध येतो. आणि पहा, असा फेस जेव्हा वरती येईल ना तेव्हा तूप तयार होईल. मग गॅस बंद करायचा की एका पातेल्यामध्ये किंवा थंड झालं की तुम्ही डायरेक्ट काचेच्या बरणीमध्ये काढून ठेवू शकता. तर पहा, मी इथं 1 किलोचं पातेलं घेतलेलं आहे. जवळजवळ किंवा बरोबर हे लोणी पाऊण किलो भरलेलं आहे. आणि आता हे थंड झालं की मी काचेच्या बरणीमध्ये ठेवून देणार. आणि पहा, इथे पावशर तरी बटर तयार झालेलं असेल किंवा पावशरपेक्षा जास्त. आणि मी ते दुसरं जे फ्लेवरयुक्त असं सँडविचसाठी बटर बनवलेलं आहे. तर तुम्हाला कशी वाटली माझी पद्धत बनवायची? आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढच्या नवीन रेसिपीज तुमच्याकडे येतील. धन्यवाद.